आज देण्यात येणारी नियुक्तीपत्र हे राष्ट्र निर्माणाचं निमंत्रण आणि विकसित भारताला गती देण्याचं संकल्पपत्र असल्याचं पंतप्रधानांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन। सरकारचा एक भाग म्हणून आपापल्या स्तरावर छोट्या सुधारणा करण्याचं पंतप्रधानांचं नवनियुक्त कर्मचाऱ्यांना आवाहन। कर्तव्यामध्ये हयगय आणि चुकीची वर्तणूक केल्यास मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश। प्रसंगी FIRही दाखल करणार। भारताच्या क्षमता, बुद्धिमत्ता आणि धोरणातील सातत्य यामुळे जागतिक स्तरावरील उत्पादक भारताकडे आकर्षित होत असल्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। अवामी लीग या पक्षाची मान्यता काढून घेतल्याबद्दल बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची अंतरिम सरकारवर जोरदार टीका। रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष सोडवण्यासाठी रशिया, युक्रेन आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या चर्चेची अबुधाबी इथं पार पडली पहिली फेरी। शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेडमध्ये आजपासून 2 दिवसीय विशेष समागमाचं आयोजन। रायपूर इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात ईशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या झंझावती खेळात न्यूझीलंडचा संघ गारद। आणि जनमानसात खोलवर रुजलेली लैंगिक विषमता दूर करण्यासाठी आणि मुलींच्या समान हक्कांकरिता लढण्यासाठी आज देशभर साजरा होत आहे राष्ट्रीय बालिका दिन।